नमस्कार मित्रांनो, मी कोकण सकारीकर राजू आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या व्लॉगमध्ये। आता आपण चाललो आहे तो आमच्या शेताच्या भागाकडे। आज काही नारळाची झाडं आहेत, त्यांची आम्ही रोपण करतो आहोत। आमच्या घरापासून शेताकडे जाणारा रस्ता आहे। सगळीकडेच तुम्हाला नारळाची झाडं दिसतील। बाकी ठिकाणी भातशेती झालेली आहे। पावसाळ्यात नारळाची रोपं लावली तर तुम्हाला ती चांगली रोपं उगवली जातात। ही नारळाची रोपटी मी घेऊन चाललो आहे आता विहिरीकडे। पावसाच्या पाण्याने भातशेतीच्या आतमध्ये बरंच पाणी साचलेलं आहे। थोडा चिखल आहे, पण आपण गावातली माणसं असल्याने काही चालायला टेन्शन नाही। जिथे आपण नारळाची रोपं लावणार आहे त्या विहिरीच्या तळ्यावर आपण आलेलो आहोत। हा पाहू शकता माझ्या पाठीमागे विहिरीचे तळे पावसाने पूर्ण तुडुंब भरलेलं आहे। चारही बाजूला शेती आहे, भात शेती हिरवीगार। हे पहा, माझे सहकारी मित्र पण आलेले आहेत आणि त्यांनी खुदाईला सुरुवात पण केलेली आहे। आपण पाहू शकता मातीमध्ये ओलावा असल्याने माती उकरण्यासाठी काही एवढं जास्त त्रास होत नाही आहे, लगेच निघली जाते। जो खणलेला खड्डा आहे त्यात पावडर टाकली जात आहे, तर ज्याने मुंग्या ज्यांना लागून ती मुळं खराब होऊ नयेत। हा पहा, आपण जो खड्डा खणला होता त्यात हे रोपटं उभं केलेलं आहे। त्यात मातीचा भराव टाकून ते बुजवतो आहे। मातीमध्ये ओल असल्यामुळे ही मुळं लगेच घट्ट पकडली जाणार आहेत आणि सुंदर असा नारळाचं झाड तिथे उभं राहून काही वर्षात त्याला फळं येतील। मित्रांनो, तुम्हीसुद्धा आपल्या गावी असाल तर असे काही उपाय करू शकता। नारळाची झाडे म्हणा, कुठली झाडे म्हणा, पावसाळी दिवसात यांना लगेच मुळं घट्ट पकडली जातात आणि झाड मोठं होते। आपल्या चॅनल आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब नक्की करा।